हाय, हॅलो. मी रवीना आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. काल मी व्हिडिओ टाकला होता, की मी तुळशीबागेत गेले होते आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी काय-काय खरेदी केली, हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तो मी व्हिडिओ आज बनवत आहे. वेळ वाया न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करते. का तर माझ्याकडे टाईम कमी आहे. मी उद्या माहेरी जाणार आहे आणि मी आदल्या दिवशीच तुळशीबागेत गेले होते. तर एक दिवस मला थोडासा व्हिडिओ शूट करायला भेटला, तर मी आज तो व्हिडिओ बनवते. पटकन मी काय-काय खरेदी केली ना, हे सगळं दाखवून घेते. तर पहिल्यांदा ना, हे मी बॅग खरेदी केली. खूप छान बॅग आहे. क्वालिटी खूप छान आहे आणि कॉटन बॅग आहे हे. म्हणजे कपड्याची बॅग आहे आणि ही मला फक्त 80 रुपयाला भेटली. ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी घेतली असती तर ती 100 ला पडली असती मला. पण एवढी मोठी तर काय कामाची म्हणून मी छोटीशीच बॅग घेतली. आता उद्या गावी जाताना पण मला ही उपयोगाला पडेल म्हणून मी हिला खरेदी केली पहिल्यांदा. तर माझी पहिली खरेदी ही बॅग आहे. त्याच्यानंतर ना ही पॅन्ट मी खरेदी केली. आता मी हिला कॅरी बॅग मधून काढली होती बघण्यासाठी की बसते का नाही वगैरे. तर ही अशी कोरियन पॅन्ट आहे. बहीण खूप म्हणत होती की खूप छान छान कोरियन पॅन्ट आलेले आहेत, तू खरेदी कर. म्हणून मी बघितली. फर्स्ट टाइमच घेतले. तसे मी जीन्स वगैरे वापरते बाहेर वगैरे जाताना, तर मला सवयच आहे. पण मी ही पॅन्ट पहिल्यांदाच घेतलेली आहे. त्यानंतर ना मी हे 2 शॉर्ट टॉप खरेदी केले. तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. खूप छान छान टॉप होते. तर त्यातलं मला हे 2 कलर आवडले. खूप छान वाटत होते. तसे खूप युनिकच सगळे टॉप होते तिथे. त्यातला मला हा एक आवडला आणि त्याच्यानंतर हा एक आवडला. तर तुम्हाला कसे वाटतात हे पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर हा एक पाऊच आहोंनी खरेदी केला होता. आपण म्हटलं तुम्हाला दाखवावा. खूप छान आहे हा. त्यांनी त्यांचे टूल्स वगैरे ठेवायला हा पाऊच घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे जे कॉटनचे जे ड्रेस होते ना तिथे, तर ते त्यातले मी ही 3 सेट घेतलेले आहेत. 1000ला 3 सेट मला भेटले हे. खूप छान आणि युनिक कलर आहेत हे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला एक एक ओपन करून दाखवते. तर त्यातला ना हा येलो कलर मला खूप आवडलेला. तर हा बघा. घातल्यानंतर ना खूप मस्त दिसतोय हा आणि विदाउट ओढणीचे ड्रेस आहेत. तर ही त्याची पॅन्ट. आता उन्हाळ्यामध्ये ना खूप छान कलेक्शन होतं तिथे आणि गरम पण होणार नाही असे ह्याचा कपडा आहे आणि धुतल्यानंतर थोडासा मिळून येईल, पण जास्त एवढं काही हे होणार नाही, याचं एकवटणार नाही. त्याच्यानंतर हा एक कलर घेतला मी. हा कलर आहोंच्या पसंतीचा मी घेतला. त्याच्यावरती सुंदर अशी फ्लॉवरचीच पॅन्ट आहे. बघा किती सुंदर सुंदर छोटे छोटे याच्यावरती फुलं आहेत. त्याच्यानंतर हा एक व्हाईट कलरचा घेतला. हा पण आहोंच्या पसंतीचाच मी घेतला. हे बघा किती सुंदर आहे. घातल्यानंतर सुद्धा एकदम छान वाटत होता ना. ह्याच्यावरती ना अशा कलरची ओढणी जर ऑफ व्हाईट कलरची भेटली असती ना तर खरंच खूप छान वाटलं असतं. तर त्याच्यावरती अशी ही पॅन्ट भेटली मला. खूप सुंदर आहे हा आणि कॉटन पण ना खूप छान ह्याचं वाटत होतं. तर अशा ड्रेसची मी शॉपिंग केली. त्याच्यानंतर काही दागिन्यांची सुद्धा मी ज्वेलरीची शॉपिंग सुद्धा केली. तर त्याच्यामध्ये ना मी हे असं गळ्यातलं घेतलं कमळाचं आणि त्याच्यावरती ना असे छोटे छोटे कानातले सुद्धा कमळाचे आलेत. बघा किती सुंदर आहेत. त्याच्यानंतर 2 मंगळसूत्रांची सुद्धा खरेदी केली. तसं मी नकली ज्वेलरी कधी घेत नाही, पण म्हटलं घ्यावी. बघा किती सुंदर आहे. खूप छान दिसत होतं तिथे सुद्धा आणि घातल्यानंतर सुद्धा खूप छान वाटतंय हे. आणि हे एक घेतलं तर मला हे खूप आवडलं होतं म्हणून मी हे खरेदी केलं. आता घालण्याचा योग कधी येतोय माहित नाही. तर अशा प्रकारे माझी तुळशीबागेतील खरेदी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे.
तर कसा वाटली माझी ही खरेदी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, खूप छान-छान ज्वेलरीमध्ये तिथे व्हरायटीज होत्या. आता लग्न सराईच्या ह्याच्यामध्ये खूप छान-छान मंगळसूत्राच्या देखील व्हरायटीज तिथे होत्या. तर त्यातील मी हे 2 मंगळसूत्र चूज केले होते घालण्यासाठी. तसं मी रेग्युलर माझं सोन्याचंच मंगळसूत्र मी घालते. पण बाहेर कुठे येता-जाता खूप छान असं मला वाटलं म्हणून मी हे घेतलं. त्याच्यानंतर कमळाचं गळ्यातलं घेतलं आणि काही ड्रेस, टॉप्स आणि पॅन्ट घेतली होती. तर कसा वाटला तुम्हाला माझी ही खरेदी मला नक्कीच कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपलं एक नवीन बटन ऑन झाले ते पण हाईपचं. या व्हिडिओला हाईप देखील द्यायला विसरू नका. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.